आपल्यासोबत कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर त्यांना आपण विचारूया या स्वागत प्रसंगी त्यांना काय सांगा। निश्चित या स्वागत प्रसंगी मला आनंद होणार आहे। याचं कारण की राज्याचा कृषी मंत्री झाल्यानंतर म्हणजे अजून माझ्या कृषी मंत्रिपदाला 1 वर्ष पूर्ण झाला नाही। या 1 वर्षाच्या काळात या राज्यातला जो पिसलेला शेतकरी होता, कर्जात दबलेला शेतकरी होता, ज्याच्यामुळे आत्महत्या होत होत्या, असा 4 वर्ष दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी ही होणं ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे। या राज्यामध्ये एवढी मोठी कर्जमाफी आजपर्यंत कधीच झाली नाही। बरोबर आहे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली आहे, परंतु अजूनही सुकाणू समिती जी स्थापन झाली होती शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पूर्ण त्यांनी केली, अजूनही कुठेतरी ते त्या ठिकाणी पूर्णतः त्या ठिकाणी समाधान दिसत नाही आहे। मुख्यमंत्र्यांची ते भेट घेत आहे, यावर काय सांगा। आमची जी हाय पॉवर कमिटी होती 4 मंत्र्याची, त्या हाय पॉवर कमिटीनं सुकाणू समितीशी 10 वेळा चर्चा केली। सर्व शेतकरी संघटनांशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा करत 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 हे प्रपोजल पुढे आलं। त्याच्यातल्या 2 सुकाणू समितीच्या नेत्यांनी माझ्यावर बोलले होते की भाऊसाहेब ज्यावेळेला 1 लाख रुपये झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं भाऊसाहेब 1.5 लाखापर्यंत करा। आता त्यांच्या नाराजीला काही अर्थ नाही आहे। त्यांनी जे निकष मोकळे केले त्यांच्या मागणीनुसार आम्ही सर्व निकष मोकळे केलेले आहेत, त्यामुळे आता त्यांच्या मागणीत काही तथ्य नाही। धन्यवाद। हे होते कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, सुकाणू समिती अजूनही अट्टहास करते या संपूर्ण प्रकारात आपल्याशी त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं हे जे काही सध्या राजकारण होतं त्यामध्ये आता बरेचसे मुद्दे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही।